नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील आजच्या 5व्या पुष्पाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत कोल्हूरकर, आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्षा व संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्या डॉक्टर सौ सुहासिनी संत, श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.बी. करंडे, मुंबई विभागातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी प्राध्यापक आणि शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यातून एक जागतिक दर्जाचा नागरिक निर्माण झाला पाहिजे या भावनेतून आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांनी मे 1958 वयाच्या 23व्या वर्षी BYK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली आणि पुढे सातत्यानं 37 वर्षे प्राचार्यपद भूषविण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. जानेवारी 1973 संस्थेच्या सचिवपदाची धुरा हाती घेऊन पुढे सातत्यानं 50 वर्ष समर्थपणे लीलया ती पेलण्याचं एक अलौकिक कार्य त्यांनी केलेलं आहे. आपल्या एकूण 65 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीचा संख्यात्मक विस्तार आणि गुणात्मक विकास यासाठी एक भरीव स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे. स्थळ, काळ आणि परिस्थिती यानुसार त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम व उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेमध्ये सुरू करण्याचं एक द्रष्टेपण त्यांनी दाखवलेलं आहे. आणि सर डॉक्टर मोस गोसावी यांचं व्यक्तिमत्व एक चतुरस्त्र आणि एक अलौकिक व बहुआयामी स्वरूपाचं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पदर आहेत, अनेक छटा आहेत, अनेक आयाम आहेत. त्या सर्व आयामांचा परिचय आपल्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यातून एक प्रेरणा, स्फूर्ती त्यांना प्राप्त व्हावी या व्यापक उद्देशानं संस्थेच्या मुंबई विभागानं सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावर सप्टेंबर 2023 ही व्याख्यानमाला सुरू केलेली असून आत्तापर्यंत एकूण 4 पुष्प या व्याख्यानमालेचे संपन्न झालेले आहेत. या व्याख्यानमालेचा शुभारंभ संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्या डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर पुष्प गुंफून या व्याख्यानमालेचा शुभारंभ, या व्याख्यानमालेचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. या व्याख्यानमालेमध्ये आत्तापर्यंत संपन्न झालेली व्याख्याने म्हणजे त्याबद्दलचा तपशील आपल्यासमोर विशद करताना मला विशेष आनंद होत आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिवेध व आठवणी, त्याचबरोबर ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार आदरणीय डॉक्टर विजय गोसावी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी शिक्षण क्षेत्रातील उद्योजक, SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य DK गोसावी यांनी कुशल प्रशासक सर डॉक्टर मोस गोसावी, त्याचबरोबर BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर KR शिंपी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा प्रेरणास्रोत या विषयावर पुष्प गुंफलेले आहेत. त्याचबरोबर एक आध्यात्मिक वक्ते श्री लक्ष्मीकांत जोशी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व या विषयावर आपले मौलिक असे विचार व्यक्त केलेले आहेत. आम्हा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. या व्याख्यानमालेतील आजचं हे 5वं पुष्प आहे आणि या पुष्पासाठी आपल्याला लाभलेले आहेत अभियांत्रिकी क्षेत्रातील, अभियांत्रिकी शिक्षणातील एक ज्येष्ठ तज्ज्ञ सल्लागार माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत कोल्हूरकर. गोखले एज्युकेशन सोसायटीनं जेव्हा अभियांत्रिकी शिक्षणामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांचा संस्थेचा परिचय झाला तो डॉक्टर कोल्हूरकर सरांशी
आणि आज आपल्या संस्थेचं जे अभियांत्रिकी महाविद्यालय 2009मध्ये जे स्थापन झालेलं आहे, या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये आपल्याला डॉक्टर कल्लूरकर सर यांचं एक मौलिक असं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या संस्थेशी ते गेल्या 15-16 वर्षापूर्वी आपल्या संस्थेशी ते जोडले गेलेले आहेत. आणि त्यानंतर एका आस्थेच्या, आपुलकीच्या भावनेतून आपल्या संस्थेबरोबरचा त्यांचा ऋणानुबंध हा दिवसागणिक दृढ होत गेलेला आहे. आणि आज कल्लूरकर सर आपल्याला सर डॉक्टर मोसे गोसावी, एक द्रष्टा व प्रयोगशील शिक्षणतज्ञ, सर्जनशील शिक्षणतज्ञ या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि सरांच्या एक सर्जनशील आणि द्रष्टा शिक्षणतज्ञ या पैलूवरती ते आपल्या व्याख्यानातून प्रकाशझोत टाकणार आहेत. डॉक्टर कल्लूरकर सर यांनी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर MMS आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी PhD ही पदवी संपादन केलेली आहे. एकूण 45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे असून त्यातील पहिली 5 वर्ष त्यांनी बजाज इंडस्ट्री, त्याचबरोबर किर्लोस्कर ग्रुपमध्ये त्यांनी या उद्योग समूहांमध्ये कार्य केलेलं असून एक 5 वर्षाचा अनुभव, औद्योगिक अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर 40 वर्षाचा अध्यापन क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राचार्यपद भूषवलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, सोलापूर विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी एक मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी PhD पदवी संपादन केलेली आहे. तसेच 6 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhDसाठीचं संशोधन करीत आहेत. आत्तापर्यंत 100पेक्षा अधिक पेपर्स, अधिक शोध निबंध त्यांनी प्रकाशित केलेले असून अनेक परिषदांमध्ये, चर्चासत्रांमध्ये त्यांनी एक तज्ज्ञ वक्ते, त्याचबरोबर सत्रांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. गुगलच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणामध्ये एक रिकग्नाइज्ड ग्लोबल लेवल सायंटिस्ट म्हणूनही त्यांना मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि असे कल्लूरकर सर की जे शिक्षण क्षेत्रातील एक 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले एक तज्ज्ञ असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आजच्या या व्याख्यानामध्ये मी आदरणीय डॉक्टर कल्लूरकर सर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आणि आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य डॉक्टर संत मॅडम यांचंही मी स्वागत करतो. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर SB करंडे, त्याचबरोबर विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी या सर्वांचं मी डॉक्टर महेश औटी, उपप्राचार्य श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि सहाय्यक शाखा सचिव गोखले एज्युकेशन सोसायटी मुंबई मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी विरामतो. धन्यवाद. मी आजचे प्रवक्ते डॉक्टर कल्लूरकर सरांना पुष्प गुंफण्याची विनंती करतो. नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत कल्लूरकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचं जे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आलं त्या काळात माझा संस्थेशी संबंध आला होता. कारण त्या काळात मी पुण्यात प्राचार्य म्हणून कार्यरत होतो अभियांत्रिकी महाविद्यालयात. आणि त्यामुळे जो सरांशी माझा संबंध आला, साधारणपणे आज मागच्या 2006 पासून जर आपण म्हटलं तर म्हणजे जवळजवळ मागील 18 वर्षापासून जो संबंध आला, त्यावर काही आठवणी सांगाव्यात. असा डॉक्टर संत मॅडमनी फोनवर मला तसे म्हणजे सांगितलं आणि विषय पण दिला. सर डॉक्टर MS गोसावी
एक दृष्ट व सृजनशील शिक्षण तज्ञ. आणि सरांबद्दल काहीतरी बोलायचं म्हटल्यानंतर मी पण तत्काळ त्यांना हो म्हटलं. पण त्यानंतर जी माझी विचाराची दिशा सुरू झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की एवढे विचार डोक्यात आले, नक्की काय सांगावं, कसं सांगावं, त्याबद्दल मी बऱ्यापैकी कन्फ्यूज झालो. कारण गोसावी सरांचं व्यक्तिमत्व तेवढं महान आणि प्रगल्भ होतं. तशा व्यक्तीबद्दल बोलताना मला असं वाटतं भांबावून जाणं माझ्यासारख्या माणसाला हे नॅचरल पण आहे. तसा सरांचा आणि माझा प्रथम संबंध जो आला तो 2006च्या दिवाळीच्या वर्षी काळात. त्यावेळेस मराठवाडा मित्रमंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय त्याच वर्षी सुरू झालं होतं आणि तिथे प्रिन्सिपल म्हणून काम करत होतो. आमचे संस्थेचे श्री भाऊसाहेब जाधव ज्यांनी मला दिवाळीच्या एके दिवशी जेवणासाठी संस्थेच्या आवारात बोलवलं होतं डेक्कनला, आणि तिथे अनाथांची दिवाळी साजरी केल्या जात होती. भाऊसाहेब जाधव आणि वंदनीय सिंधुताई सपकाळ या दोघांचा मिळून असा एक बऱ्याच वर्षापासूनचा उपक्रम होता की ते 50 ते 100 मुलांना आणून अनाथांची दिवाळी या नावाखाली एक दिवाळी साजरी करत असत. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि मुलांशी बोलणं चालू होतं, मुलांबरोबर फटाके उडवणं चालू होतं आणि आता जेवायला बसणार सर्वजण, तेवढ्यात सर हे स्वतःहून तिथे आले. त्यांच्याबरोबर आमच्या ओळखीचे एक आणि संस्थेचे मानद मेंबर प्रोफेसर रत्नाळीकर सर होते की जे इंजिनिअरिंग एज्युकेशनमधलं एक मोठं व्यक्तिमत्व आम्ही सगळे मानायचो. आणि रत्नाळीकर सर गोसावी सरांना ते घेऊन आले होते आणि आमची ओळख करून दिली. भाऊसाहेब जाधव सरांना ओळखत होते कारण कॉमर्सचे डीन भाऊसाहेब जाधव असताना सरांना त्यांचा बराच संबंध आला होता आणि नॅकच्या प्लॅटफॉर्मवरही त्यांचा एकमेकाशी संबंध आलेला होता. माझ्यासाठी सर हे व्यक्तिमत्व नवीन होतं. रत्नाळीकर सरांनी मला एवढंच सांगितलं, यांना नाशिकमध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं आहे. त्यानंतर सर जे बोलले ते असं होतं की आम्ही म्हणाले बऱ्याच शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि इथे नवीन नवीन प्रयोगही केले, पण आमचं हे सगळं काम आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये होतं. इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये आम्ही आता नव्यानेच येत आहोत. तुमच्याबद्दल बऱ्याच जणांकडनं ऐकलं, म्हणून मग रत्नाळीकर सरांना सांगितलं की बाबा यांची आमची ओळख करून द्या, यांची आपण मदत घेऊ इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी. आणि म्हणून मग रत्नाळीकर सर तुम्हाला इथे घेऊन आले. रत्नाळीकर सरांची थोडीशी माहिती इथे द्यावी वाटेल मला. सर हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे विभाग प्रमुख होते. त्यांनी एक 2-3 वर्ष आधी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेऊन प्रायव्हेट कॉलेज म्हणजे तुळजापूरच्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचं प्राचार्यपद स्वीकारलं. आणि त्या काळात म्हणजे साधारण 1983-84च्या काळात जेव्हा नवीनच एकदम 60 इंजिनिअरिंग कॉलेज प्रायव्हेट सेक्टरमध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली, तेव्हा ह्यांची क्वालिटी कशी मेंटेन करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि मग तेव्हाचे जे डायरेक्टर टेक्निकल होते प्रोफेसर GS कडू यांनी पन्हाळ्याच्या एका कॉन्फरन्समध्ये हा विषय बोलून दाखवला की कोणीतरी इंजिनिअरिंग एज्युकेशनचं एक जर्नल महाराष्ट्रात सुरू करावं. आणि तत्क्षणी रत्नाळीकर स्वतः उभे राहिले आणि सर म्हणाले की हे जर्नल मी चालू करेन. त्यांनी इंजिनिअरिंग एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली, ज्याच्याकडनं इंजिनिअरिंग कॉलेजेसना
कॉलेज कसं चांगल्या पद्धतीने चालवता येईल ह्याबद्दलही थोडीशी माहिती देण्यात येत होती, त्याबद्दल संशोधन करण्यात येत होतं. तर त्यांनी एक जर्नल सुरू केलं की जेणेकरून सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांच्या विचारात हा एक गोष्ट असेल की चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेज कसं चालवावं, चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कसं शिकवावं. आणि फक्त ते विचार करणार नाहीत तर त्यावर पेपर लिहितील, ते पब्लिश होतील, हा त्यामागचा उद्देश होता. तर असे रत्नाळीकर सर गोसावी सरांना घेऊन आले. आणि मग हे ऐकल्यानंतर आमच्या भाऊसाहेब जाधव सरांनी पण मला सांगितलं की सरांच्या मनात जर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं आलं असेल आणि गोखले एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था जर ते कॉलेज असं सुरू करत असेल नाशिकमध्ये, तर तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत तुम्ही या संस्थेला करा. आणि जे काही काम तुम्ही यांच्यासाठी कराल ते सर्व काम हे तुम्ही आपल्याच कॉलेजचं काम करत आहात अशा पद्धतीने मॅनेजमेंट त्याकडे बघेल. त्यामुळे तुम्हाला आम्ही कधी असं विचारणार नाही की तुम्ही नाशिकला जाऊन काय काम का केलं. त्यामुळे मला एक फार चांगला ग्रीन सिग्नल मिळाला, क्लिअरन्स मिळाला माझ्या मॅनेजमेंटकडनं काम करण्यासाठी. आणि मग 2007 अकॅडमिक वर्षासाठी प्रपोजल बनवण्यात आलं. आणि या प्रपोजलमध्ये एक अडचण राहून गेली होती की जेव्हा एखादी संस्था इंजिनिअरिंग कॉलेजचं प्रपोजल बनवते त्यावेळेस त्या जमिनीची मालकी त्यांची आहे ह्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांना द्यावा लागतो. आणि दोनच प्रकारचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स AICTला त्या काळात मान्य होते. एक होता जमिनीचं खरेदी खत किंवा लीज डीड. संस्थेने बऱ्याच वर्षांपूर्वी ती जमीन साधारणपणे त्यावेळेस सर म्हणत होते की जवळजवळ 80-90 वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केलेली आहे. पण त्याचं खरेदी खतची प्रत सापडत नव्हती. नाशिकच्या कमिशनरनी स्वतः हे लिहून दिलं की आमच्या रेकॉर्डप्रमाणे ही जमीन गोखले एज्युकेशन संस्थेच्या मालकीची आहे, त्यामुळे त्यांना तिथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची परवानगी AICTने द्यावी. पण अशा प्रकारचं प्रोव्हिजन त्यांच्या नॉर्म्समध्ये नसल्यामुळे AICTने त्यावर्षी काही इंजिनिअरिंग कॉलेजला मान्यता दिली नाही. आणि त्यामुळे मग त्या डॉक्युमेंटची शोधाशोध सरांनी जोरात सुरू केली. आणि परळच्या ऑफिसमध्ये काही जुन्या कागदपत्रांमध्ये नंतर ते कागद 6 महिन्यांनी सापडले. आणि मग पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेज हे कागदपत्र जोडून सबमिट करायचं असं सरांनी ठरवलं. मधल्या काळात AICTच्या नॉर्म्सप्रमाणे एक जी पहिली बिल्डिंग कॉलेजला लागती ही बिल्डिंग बांधण्याचं काम पण त्यांनी सुरू केलं. आणि सरांची अशी इच्छा होती की या बिल्डिंगचं बांधकाम पण मी बघावं, येऊन एक अधूनमधून तिकडे लक्ष द्यावं. आणि म्हणून मग सरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मला आणि भाऊसाहेब जाधव आम्हा दोघांना तिथे बोलवलं. आणि सर्वजण स्टेजवर डायसवर बसले होते. मला पण सरांनी सांगितलं की तुम्ही पण या, माझ्यासाठी एक खुर्चीची व्यवस्था करण्यात आली. मला वाटलं आपल्याला फक्त बसायचं असेल. आणि थोड्या वेळाने सर म्हणाले की अचानकपणे की आता तुम्ही पण बोला काहीतरी. पण मला प्रश्न पडला की MS गोसावी सरांसारख्या व्यक्तीबद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण काय बोलावं. मुळात तर वाढदिवसाला कसं भाषण करतात हेच मला मुळात माहीत नव्हतं. आणि ते माझं पहिलंच कदाचित भाषण असेल की कुणा मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसाला बोलणे अशा प्रकारचं. आणि मला एक वेदांमधली ऋचा आठवली, ऋग्वेदातली. ती म्हटली की सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे तर दिवंचरोह पृथ्वींचरोह राष्ट्रांचरोह द्रविडांचरोह प्रजांचरोह अमृतांचरोह रोहितेन तन्वम संपृशस्व. म्हणजे आकाशावर चढाई कर, पूर्ण पृथ्वी प्रादाक्रांत कर, स्वतःचं राष्ट्र निर्माण कर, योग्य अशी प्रजा निर्माण कर. आणि हे सगळं करत असताना कैवल्याच्या मार्गावर पण राहा, नव्हे आरूढ हो. म्हणजे मटेरियलिस्टिक ग्रोथ आणि स्पिरिच्युअल ग्रोथ या दोन्ही एकत्र साधण्याचं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे पाहून कळणार असेल तर ती म्हणजे सर. अशा प्रकारचं मी बोललो. आणि नंतर सरांनी मला बोलून दाखवलं की त्यांना
ही उपमा किंवा हे जे मी बोललो ते आवडलं. त्यानंतर मग AICTEसाठी प्रपोजल सबमिट करण्यात आलं. प्रपोजल सबमिट करण्यानंतरची एक पद्धत अशी असते की मॅनेजमेंटने जाऊन एक प्रेझेंटेशन द्यायचं असतं की आम्हाला तुम्ही का हे इंजिनिअरिंग कॉलेज सँक्शन करा. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रपोजल बनलं होतं, म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे बनलेलं होतं ते एवढं सुंदर होतं की त्याच्यात समोरच्या व्यक्तीला काही लूप होल काढायला किंवा त्याच्यातनं काही फाटे फोडण्याला काही जागा असेल असं वाटत नव्हतं. तरी पण सरांनी मला एक प्रश्न विचारला की आपल्याला काय प्रश्न विचारतील म्हणे प्रेझेंटेशननंतर. तर मी म्हटलं सर तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तर कुठेच काही कमतरता दिसत नाही आहे. एवढंच विचारतील की गोखले एज्युकेशनसारखी एवढी चांगली संस्था इंजिनिअरिंग कॉलेजचा विचार करायला एवढा उशीर का केला. आणि नेमकं सर दिल्लीला गेले आणि त्यांना हेच वाक्य तिथे ऐकायला मिळालं कमिटीकडनं. आणि त्यामुळे त्यांचं कदाचित उत्तर पण तसं तयार असेल. पण कमिटीचं म्हणणं असं होतं की वेन एव्हरी टॉम डिक अँड हेरी काइंड ऑफ मॅनेजमेंट ऑल्सो सी स्टार्टिंग देअर इंजिनिअरिंग कॉलेज बाय सच ए ग्रेट ऑर्गनायझेशन लाईक गोखले एज्युकेशन सोसायटी thought took such a long time to think of starting an engineering colleges. On the contrary, AICTE also wants that such society should start the engineering colleges. कारण जर चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस निर्माण व्हायचे असतील तर ते गोखले एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थेकडूनच ते होऊ शकेल, अशा प्रकारचं मत कमिटीने पण तिथे व्यक्त केलं. आणि त्यानंतर प्रिलिमिनरी सँक्शन चं पत्र जे असतं ते आलं. त्यानंतर काही दिवसानंतर शासनाची कमिटी येते, विद्यापीठाची कमिटी येते, AICTEची कमिटी येते. सगळ्यात महत्त्वाची कमिटी नॅचरली AICTEची कमिटी असते. आणि मग ही कमिटी येण्यापूर्वी फर्स्ट इंजिनिअरिंगसाठी लागणारा जो स्टाफ आहे त्याच्या अपॉइंटमेंट झालेले दाखवायला लागतात. त्यासाठी लागणारी जी इक्विपमेंट्स आहेत ती खरेदी केलेली दाखवायला लागतात. त्यासाठी लागणारी पुस्तकं खरेदी केलेली दाखवावी लागतात. आणि नॉर्मल कोर्समध्ये कुठली मॅनेजमेंट काय करते, एखाद्या एक्सपर्टला कोणाला बोलवायचं असेल तर आपल्याच कॅम्पसवर बोलावून या सगळ्या मीटिंग्स होतात. पण सरांनी हा विचार केला की आमचं जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर, इथे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. स्टाफ आहे, ते कॉलेज त्यावेळेस सेकंड इयरला कंप्लीट झालेलं होतं. त्यामुळे यांच्याकडे इक्विपमेंट घेण्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच काळात मराठवाडा मित्रमंडळबरोबर JSPMच्या एका कॉलेजसाठी लागणारी इक्विपमेंट्स खरेदी करण्याची अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आम्ही मराठवाडा मित्रमंडळचं नवीन इंजिनिअरिंग कॉलेज जे सुरू व्हायचं होतं त्याचे पण स्टाफ अपॉइंटमेंट्स आणि परचेसेस करत होतो. त्यामुळे सरांनी हा विचार केला की जर तिथेच आपणही आपली परचेस कमिटीची मीटिंग ठेवली तर नॅचरली आपली निगोशिएटिंग पॉवर वाढेल. कारण चौथी ऑर्डर होती ही माझ्या हातावर दिली जाणार. आणि असं झालं, बऱ्यापैकी निगोशिएशन झाली. आणि सरांनी फक्त स्वतःचा स्टॅम्प सोबत आणला होता. समोरच्या पार्टीने दिलेल्या कोटेशनवरच त्याची झेरॉक्स काढून त्यावरच सर सही करून त्यालाच परचेस ऑर्डर कन्व्हर्ट करून देत होते. आणि त्यांना सांगत होते की तुम्हाला रितसर परचेस ऑर्डर 2-4 दिवसात मिळेल, पण तुम्ही कामाला लागा. परचेस कमिटी. त्यामुळे मग जेव्हा ते जे सप्लायर्स यायचे त्यांना कधी शंका यायची, ते मला प्रश्न विचारायचे, हे कॉलेज जे गोखले एज्युकेशन सोसायटी काढणार आहे पुण्यात काढणार आहे का. म्हटलं नाही, हे नाशिकला काढणार आहे. मग त्यांनी मीटिंग इथे का ठेवली, आम्हाला इथे का बोलवलं. मग ह्याचं उत्तर त्या क्षणी माझ्याकडे पण नव्हतं. म्हटलं सरांना वाटलं म्हणून त्यांनी बोलवलं आणि आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. आणि त्या सगळेच परचेसेस त्यातनं फायनल झाले. तशी सिलेक्शन कमिटीचे वॉक इन इंटरव्ह्यू पण सरांनी पुण्यातच आमच्या ऑफिसमध्येच ठेवले. ज्या काही नाशिकच्या मंडळींना जाहिरात पहिल्यांदा अर्ज करायचे होते त्यांना पण कन्फ्युजन झालं की बाबा आपल्याला नोकरी जर नाशिकमध्ये करायची असेल तर मग इंटरव्ह्यू पुण्यात का. पण मग त्यांना सांगण्यात आलं की इंटरव्ह्यू पुण्यातच होतील, एक्सपर्ट पुण्यातले असतील, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पुण्यात या. आणि मग सिलेक्शन कमिटी पण पूर्ण झाली. लोक रुजू झाले, जी 16 लोक सुरुवातीला लागतात ते. आणि
सरांनी मला बऱ्याच वेळा त्या काळात बोलवलं होतं आणि हे आम्ही बघत असताना आम्ही म्हटलं की बा जे 10 एकरची जमीन लागणार आहे, तुमची तर मोठी 75 एकरची जमीन इथे आहे, त्या 10 एकरचं डिमार्केशन लागेल. ते म्हणे आपण मग काय फेन्सिंग टाकू. म्हटलं हो, फेन्सिंग टाकलं तर ते AICTEला मान्य होतं की ही जागा तुम्ही एक्सक्लुझिव्ह इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ठेवली आहे. आदल्या दिवशी आम्ही बोललो, दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकमध्येच मुक्कामाला होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो आणि पाहतो काय ते पूर्ण 10 एकरचं फेन्सिंग तयार होतं. आणि त्या फेन्सिंगच्या पोर्शनमध्ये ज्या काही दुसऱ्या संस्थेच्या जुन्या बिल्डिंग झाल्या त्या सगळ्या त्यांनी रिकाम्या करून घेतल्या आणि ते कॉलेजेस दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केले. आणि मग ह्या बिल्डिंगचं करायचं काय, तर मग असं ठरलं की इथे लायब्ररी, वर्कशॉपची बिल्डिंग जी बांधली होती बऱ्यापैकी, आणि बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, मेस, एखादं स्टाफ क्वार्टर, या सगळ्या फॅसिलिटीज इथे कमिटीला दाखवण्यात येतील. मोठ्या मोठ्या सरकारी विद्यापीठांना सुद्धा ही गोष्ट शक्य होत नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अशा प्रकारची बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, मेस बिल्डिंग डे 1ला तयार असणे, हे गव्हर्नमेंटला पण जे जमत नाही ते सरांनी करून दाखवलं. इथे त्यांचं दृष्टिकोन आपल्याला दिसतं. आणि ह्या मीटिंग्स नाशिकच्या ऐवजी पुण्यात घ्याव्यात, जेणेकरून प्रॉपर रेट पण निगोशिएट होतील, प्रॉपर सप्लायर येतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे इक्विपमेंट्स मिळतील. हा जो त्यांचा विचार होता, इथे त्यांचं इनोव्हेटिव्ह कपॅसिटी आपल्याला दिसते, सृजनशीलता आपल्याला दिसून येते. आणि ही पुढे चालून पण दिसून आली की एकदा सरांनी सहज, आणि त्या काळात लायब्ररीसाठी जी बिल्डिंग ठरवली होती तिथे पुस्तकं ही पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आली होती आणि बसण्यासाठी स्लॅबचं पोर्शन वापरण्यात आलं होतं. आणि सरांनी मला विचारलं तुमचं काही मत. मी म्हटलं सर, मला असं वाटतं की पुस्तकं ही बरीच काळ टिकणारी गोष्ट आहे लायब्ररीत, बऱ्याच वाचायला येणारी जी मंडळी आहेत तर फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. त्यांच्यासाठी जरी पत्र्याच्या शेडमध्ये सुरुवातीला बसावं लागलं आणि नंतर आपण काही तिथे फॉल सिलिंग वगैरे केलं, AC लावला, तरी ते चालू शकेल. पण पुस्तकं चांगल्या पद्धतीने स्टोअर होणं गरजेचं आहे. परत रातोरात सगळी पुस्तकांची जागा हलवण्यात आलेली आहे, मी पाहिली. म्हणजे सरांच्या काम करण्याची कपॅसिटी किती आहे हे आपल्याला तिथून दिसते. मग एकदा त्यांनी प्रश्न असाच विचारला, कॉलेज सुरू झालं, सरांनी मला एकदा प्रश्न विचारला की तुमचं फॅकल्टी डेव्हलपमेंटबद्दल मत काय. मी म्हटलं सर, आय फील दॅट द फॅकल्टी इज द किंग पिन फॉर डेव्हलपमेंट ऑफ एनी इन्स्टिट्यूशन. आणि आपण योग्य पगार तर देतच आहात, तो एक फॅकल्टीची गरज आपण पूर्ण केलेलीच आहे. फॅकल्टी डेव्हलपमेंट, त्यांना PhDला मदत होणे, हे जर झालं तर कदाचित आपल्याकडे चांगली फॅकल्टी निर्माण होईल. आणि ताबडतोब संस्थेने असा निर्णय घेतला की फॅकल्टींना पगार देऊन PhDसाठी स्पॉन्सर करणे 3 वर्षासाठी, ज्याच्यामुळे कॉलेजला व्हर्टिकल ग्रोथ आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ हे दोन्ही करणं शक्य झालं. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू करता येण्याचं कारण असं होतं की डॉक्टरेट होऊन प्राध्यापक आले, परत आले तिथे. आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणजे जशी काळाची गरज असेल त्याप्रमाणे ज्या कोर्सेसची गरज असेल समाजाला, ते कोर्सेस संस्थेने ऑफर करा, अशी हॉरिझॉन्टल ग्रोथ पण कॉलेजची करण्यात आली. ह्या दोन्ही दृष्टीने विचार करून त्यावर पावलं उचलणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फार विशेष असा भाग मला दिसला, जो इतर साधारण प्रायव्हेट मॅनेजमेंटमध्ये दिसून येत नाही. अजून एक गोष्ट त्यांनी असं म्हटलं की समाजाची संस्था आहे, मग आपण कमीत कमी खर्चात उत्तमोत्तम सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण जर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची केस पाहिली तर साधारणपणे 60,000 रुपये फीस आकारल्या जाते वर्षाला. पण ज्या फॅसिलिटीज मुलांना मिळतात, ज्या पद्धतीचं प्लेसमेंट मुलांना मिळतं, ह्याचं स्टँडर्ड मात्र 1,25,000 ते 1,50,000 फीस आकारणाऱ्या कॉलेजचं जे असेल ते देण्यात येतं. म्हणजे 50% फीस घेऊन मुलांना टॉप क्लास एज्युकेशन देण्याची सोय
गोखले एज्युकेशननी या अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केलेली आहे. हाच अनुभव मला सरांबरोबर पुन्हा पुढे पण आला की जेव्हा मेडिकल कॉलेज सुरू करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी एक निर्णय घेतला की त्या डॉक्टर्स आणि इतर मंडळीत असतीलच, पण एक एज्युकेशनिस्ट म्हणून त्यांनी माझी निवड केली. आणि मीटिंग चालू असताना एका मेंबरने असं सजेशन दिलं की बाबा बाकी इतर लोक प्रायव्हेट कॉलेजेस मेडिकल कॉलेज कसे सुरू करतात, आधीच ॲडमिशन्स करून टाकतात, सर्व विद्यार्थ्यांकडनं फीस गोळा करतात, त्या पैशावर इक्विपमेंट्स घेतात, बिल्डिंग बांधतात आणि हे सहज शक्य आहे. ताबडतोब सरांनी एक उत्तर दिलं की मान्य आहे की आपल्याकडं थोडीशी पैशांची सध्या अडचण आहे, आपण विचार करतोय की पैसे हे आपण आपले उभे करायचे का बँकेचं कर्ज घ्यायचं, ह्याबद्दल आपली चर्चा चालू आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपलं जे व्हिजन आहे, आपलं जे ब्रीद आहे संस्थेचं, ह्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करू. आणि आपल्या संस्थेचं ब्रीज आहे अबोव पॉलिटिक्स अँड अबोव सेल्फ. त्यामुळे अबोव सेल्फ अबोव पॉलिटिक्सचा विचार करताना आपण अशा पद्धतीने कधीच मुलांकडनं पैसे गोळा करणार नाही. जसं आपण इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व फॅसिलिटीज आधी निर्माण केल्या, बिल्डिंग पूर्ण लागणारी कन्स्ट्रक्शन केली आणि मगच पहिल्या विद्यार्थ्याची ॲडमिशन केली, त्याच धर्तीवर आपण मेडिकल कॉलेज पण सुरू करू. हा जो एवढा मोठा विचार आहे हा सरांसारखीच व्यक्ती करू शकते. टेक्नॉलॉजिकल व्हिजन पण सरांचं फार सुपर होतं बरं का. हे मला इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक म्हणून मला ते जाणवलं की टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट आम्ही कधी कधी इंजिनिअरिंगमध्ये पण शिकवतो आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी फोरकास्टिंग, टेक्नॉलॉजी ॲक्विजिशन, टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्शन, टेक्नॉलॉजी डिसिपेशन, ह्या सगळ्या अंगांनी विचार केला जातो. आणि जेव्हा इंडस्ट्री 4.0 हा कन्सेप्ट आला तेव्हा इंडस्ट्री 4.0 मध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ह्या आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये असावा हे सरांनी सांगायला आणि त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, 3D प्रिंटिंग, डिजिटलायझेशन, डिझाईन थिंकिंग, या सगळ्या गोष्टी आपण कॉलेजमध्ये आपल्या असल्या पाहिजेत, त्या आपण शिकवल्या पाहिजेत. आणि फक्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच नाही तर शिक्षण क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, याचे ॲप्लिकेशनचा आपण विचार केला पाहिजे. आणि डिजिटलायझेशन, ई लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूम, व्हर्च्युअल लॅब्स, या सगळ्या फॅसिलिटीज पण आपण क्रिएट केल्या पाहिजेत हे सरांनी विशेषतः याचा विचार केला. आणि एवढंच नाही तर एज्युकेशन 4.0ला लागणारी जी मॅनपॉवर आहे ती आपण कशा पद्धतीने निर्माण करू शकू याबद्दल त्यांनी विचार करायला सुरुवात केला. त्याबद्दल त्यांनी बऱ्याच वेळा माझ्याबरोबर चर्चा पण केली. आणि आता एज्युकेशन 4.0 पासून एज्युकेशन 5.0 ची सुरुवात झालेली आहे की जिथे ह्युमन सेंटर्ड अप्रोच इन इंडस्ट्री आणि इकॉलॉजिकल बॅलन्स फर्स्ट अँड नॉट प्रॉफिट फर्स्ट, अशा प्रकारची विचारधारा इंडस्ट्रीत येत आहे. आणि ह्या सगळ्या विचारधारेला अनुरूप मॅनपॉवर आपण सप्लाय करू शकू अशी शैक्षणिक संस्था आपली असली पाहिजे हे सर वेळोवेळी सांगत. इथे एक गोष्ट मला स्वतःच्या अनुभवाची पण एक सांगायची वाटते की आम्ही आमच्याकडे जेव्हा परचेस कमिटीची मीटिंग झाली किंवा स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या मीटिंग्स व्हायच्या त्यावेळेस सरांनी मला विचारलं की तुमच्याजवळ 20-25 लोक ह्या कामात दिवसभर इन्व्हॉल्ड आहेत आणि आधी कोटेशन मागवणे, लोकांना फोन करणे, म्हणजे मागच्या 4-5 दिवस पण काही लोक सिलेक्टेड लोक तुमचे काम करत असतील, आपण यांना काहीतरी ऑनरियम देऊ. म्हटलं सर आपण असं करू की जे 25 लोक आहेत त्यांची आम्ही यादी करतो, त्यांचा 1 दिवसाचा जो ग्रॉस सॅलरी असेल तो आपण त्यांना देऊ. सरांना पण ही कल्पना आवडली. त्यांनी सांगितलं ठीक आहे, एकत्रितपणे एक बिल करून पाठवून द्या. आमच्या ज्या मॅडम
इन्चार्ज म्हणून जे काम करत होत्या त्यांनी एक बिल केलं, सर्वांची लिस्ट केली जे लोक काम करत होते आणि त्या सगळ्यांचा एक दिवसाचा पगार प्रमाणे एकूण 52,000चं बिल त्या मॅडमनी तयार केलं. त्याच्यात सगळ्यात आधी 3,000 रुपये माझ्या नावाने लिहिलेले होते आणि ते बिल माझ्याकडे सहीला आल्यानंतर मी ते 3,000 खोडले, खालची टोटल खोडली, 49,000 केली आणि ते बिल पाठवून दिलं. सरांनी पण ते 49,000 रुपये पाठवले, सर्वांना वाटले आणि त्यानंतर त्यांनी एक जे केलं ते म्हणजे मला संधी देण्यात आली की सरांच्या जवळ जाता येईल आणि त्यातनं जे मी शिकलो, सरांची काम करण्याची पद्धत, सरांची विचार करण्याची पद्धत, सरांचा बिहेवियरल पॅटर्न, ह्याचा मला पुढे प्रिन्सिपल म्हणून फार उपयोग झाला माझ्या पण करिअरमध्ये. आणि नंतर मला कळलं की सर जेव्हा BComला मुंबई विद्यापीठात पहिले आले आणि फर्स्ट क्लास येण्याचा म्हणजे विद्यापीठात फर्स्ट क्लास येण्याचा पहिला मानसुद्धा सरांनी पटकावला आणि म्हणून त्यांचा जो सत्कार ठेवण्यात आला, जिथे शंतनू किर्लोस्करांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि त्यांच्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील पण होते आणि सरांना तिथे बोलावलं, त्यांचा सत्कार केला एक उत्तम हुशार विद्यार्थी म्हणून. आणि शंतनूंनी त्यांना एक 5,000चा चेक दिला आणि अनाऊन्स केलं की ह्याला मी माझ्यातर्फे 5,000चा चेक देतो आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी नाही वाजवल्या. त्यांना जेव्हा शंतनूंनी विचारलं म्हणे तुम्ही का नाही वाजवल्या टाळ्या, तुम्हाला आनंद नाही झाला का, तर ते म्हणे तुम्ही त्या मुलाला विचारलंय का की तुला हे 5,000चं बक्षीस हवं आहे का. आणि मग त्यांनी ते सरांना विचारलं आणि सरांनी सांगितलं की मला हे तुमचं 5,000 रुपयाचं बक्षीस नको, मग ह्यावेळी तुला काय पाहिजे. तर सरांनी सांगितलं मला तुमचा वर्षातला 1 दिवस पाहिजे, पूर्ण दिवस मला तुमच्याबरोबर राहता आलं पाहिजे. आणि सर म्हणायचे की त्यामुळे शंतनूंच्या पर्सनॅलिटीतनं जे मी शिकलो ते सचिव म्हणून काम करत असताना त्याचा खूप उपयोग झाला. नेमकं तेच माझ्याही बाबतीत घडलं. मी 3,000 रुपये घेतले नाही, पण त्यामुळे सरांच्या जवळ जे मला जायला मिळालं आणि त्यांच्या सान्निध्यात जे मला शिकायला मिळालं, त्यामुळे मी पण एक पॉप्युलर प्रिन्सिपल, मला पण लोक फॅकल्टी फ्रेंडली प्रिन्सिपल म्हणायचे, असा प्रिन्सिपल होण्यासाठी ज्या क्वालिटीज लागतात त्या माझ्यात सरांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे इम्बाईब झाल्या, हे मला नक्कीच वाटतं. तर अशा या महान व्यक्तीबद्दल बोलण्याची संधी संत मॅडम आपण मला दिली, याबद्दल आपले विशेष आभार आणि संस्थेचे आभार की आपण मला हे अपॉर्च्युनिटी दिली. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ संत मॅडम यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर कल्लूरकर, अथर्व इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, डॉक्टर SB करंडे, प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब वर्तक कॉलेज, डॉक्टर महेश औटी, उपप्राचार्य व असिस्टंट ब्रँच सेक्रेटरी मुंबई विभाग, माझे सर्व सहकारी व बंधू भगिनींनो, आज डॉक्टर कल्लूरकर सरांनी डॉक्टर मोसो गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वाच्या एका विशिष्ट पैलूवर, म्हणजेच सर डॉक्टर मोसो गोसावी एक द्रष्टा व सर्जनशील शिक्षण तज्ज्ञ ह्या विषयावर आपले विचार मांडले आहेत. ज्या वेळेस गोखले एज्युकेशन संस्थेने इंजिनिअरिंग महाविद्यालय काढायचे ठरविले, त्यावेळेस ज्या व्यक्ती इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यात व ते चालवण्यात तज्ज्ञ आहेत, अशा व्यक्तींना सरांनी संस्थेशी जोडून घेतले होते. त्यातीलच एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे डॉक्टर कल्लूरकर. त्यावेळेपासून
म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचा आराखडा तयार करण्यापासून डॉक्टर कल्लूरकर जे गोखले एज्युकेशन संस्थेबरोबर जोडले गेले ते कायमचेच. डॉक्टर गोसावी सरांचा द्रष्टेपणा त्यांना अनेक घटनांमधून अनुभवास आलेला आहे, हे त्यांच्या आजच्या व्याख्यानातून आपणास जाणवले. त्यांनी सांगितले की इंजिनिअरिंग महाविद्यालयाला लागणाऱ्या सर्व सुविधा सर डॉक्टर गोसावी सरांनी पहिल्याच दिवशी तयार ठेवलेल्या होत्या. यावरूनच सरांचे द्रष्टेपण दिसून येते. डॉक्टर गोसावी सरांच्या अनेक आठवणी त्यांनी आज आपल्याला सांगितल्या. डॉक्टर कल्लूरकर सरांच्या मते गोसावी सरांचे व्यक्तिमत्व महान व प्रगल्भ होते. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करताना डॉक्टर कल्लूरकर सरांचा व डॉक्टर गोसावी सरांचा एकमेकांशी जास्त संपर्क आला. डॉक्टर कल्लूरकरांच्या मते मटेरियलिस्टिक व स्पिरिच्युअल ग्रोथ एकत्रपणे साधणारे व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर मोसो गोसावी. सरांच्या व्यक्तिमत्वाचा व गोखले एज्युकेशन सोसायटीचा प्रतिभेचा इतरांवरील, विद्यापीठावरील, AICTवरील सकारात्मक प्रभाव यावर डॉक्टर कल्लूरकरांनी आज प्रकाश टाकला आहे. डॉक्टर गोसावी सरांनी शिक्षण संस्थेसाठी लागणाऱ्या विविध घटनांचा आधीच विचार केलेला असे. त्यात स्टाफचा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ कसा करता येईल, दर्जेदार शिक्षण हे वाजवी फीमध्ये कसे देता येईल आणि हे तत्व कायम ठेवून शैक्षणिक गुणवत्ता विकसित कशी करता येईल, ह्याचा डॉक्टर गोसावी सरांनी नुसता विचारच नव्हे तर त्यासाठी निरनिराळ्या योजना तयार केल्या व यशस्वीरित्या राबविल्याही. सरांचे टेक्नॉलॉजीचे व्हिजन खूप उत्कृष्ट होते असे डॉक्टर कल्लूरकर यांनी सांगितले. इंडस्ट्री 4.0 ह्यासाठी आवश्यक असलेल्या टेक्नॉलॉजी ह्या आपल्या संस्थेत आपणच तयार केल्या पाहिजे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग ह्याविषयी डॉक्टर गोसावी सरांनी सर्वांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सर आम्हाला नेहमी सांगायचे की ह्या टेक्नॉलॉजीवरती अभ्यास करा, त्यामध्ये संशोधन केलं पाहिजे आता आपण. त्याचबरोबर एज्युकेशन 4.0 साठी आवश्यक असलेली मॅनपॉवर कशी तयार करायची ह्यावर सरांनी विविध योजना सुरू केल्या होत्या. डॉक्टर कल्लूरकर सरांचे आपल्या संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात व मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या नियोजनात खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांना निश्चितच धन्यवाद देते. डॉक्टर गोसावी सरांनी गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव म्हणून 50 वर्षे समर्थ नेतृत्व केले व संस्थेचा चौफेर विकास केलेला आहे. समाजातील सर्व स्तरांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून शहरी, ग्रामीण व अगदी आदिवासी भागात सुद्धा शैक्षणिक संस्था सुरू केल्या. शालेय व विविध शाखांमधील महाविद्यालयीन शिक्षण देण्याच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मला वाटतं सर एक व्हिजनरी लीडर होते, याची प्रकर्षाने जाणीव होते. त्याचबरोबर जव्हार, बोर्डीसारख्या 100% आदिवासी भागात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स बरोबरच तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे ही जाणीव सरांना सारखी भासत असायची व त्या दृष्टीने सरांनी कॉम्प्युटर व पॉलिटेक्निकचे शिक्षण देणाऱ्या संस्था या भागात उभ्या केल्या. भारत हा शेतीप्रधान देश आहे,
त्यामुळे शेतीविषयक ज्ञान आपण समाजाला दिले पाहिजे असे सरांना वाटत असे. म्हणूनच कोसबाडमध्ये कृषी विज्ञान केंद्र, शेतकी शिक्षण व संशोधन देणाऱ्या संस्था तसेच आश्रमशाळा चालू केलेल्या आहेत. तर नाशिकमध्ये ट्रॅडिशनल कोर्सेसबरोबरच पॅरामेडिकल कोर्सेस व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून मेडिकल कॉलेजची मुहूर्तमेढही रोवली. सरांच्या मनात सातत्याने शैक्षणिक प्रकल्पांची कल्पना चालूच असायची. एकामागून एक शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करीत सरांनी यशाची शिखरं गाठली. अर्थातच हे सर्व करीत असताना अनेक अडचणी, प्रश्न, वादळं समोर येतच होती. पण उपजतच्या बुद्धिचातुर्याने, कौशल्याने, ज्ञानाने, आजपर्यंतच्या संपादन केलेल्या मानवी संपर्कामुळे आणि आध्यात्मिक बैठकीमुळे मला वाटते हे सर्व प्रश्न, अडचणी, वादळे त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरून गेली. शिक्षण हे मूल्याधिष्ठित, आनंद निर्माण करणारे, समाजाभिमुख, संशोधनास गती देणारे व स्वयंरोजगार निर्माण करणारे कसे करता येईल ह्यावर सरांनी नेहमीच भर दिला. सरांच्या ज्ञान व विज्ञानाला आधुनिकतेची कास होती व आध्यात्मिकतेची बैठक होती. मला वाटते नाविन्यपूर्ण संकल्पनांचे ते एक प्रणेते होते. म्हणूनच सरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले होते. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला असा द्रष्टा व सर्जनशील नेता, सचिव व महासंचालक म्हणून 50 वर्षे लाभल्या. अशा ह्या प्रतिभासंपन्न नेतृत्वास आदरपूर्वक वंदन करते. आजच्या ह्या व्याख्यानासाठी डॉक्टर कल्लूरकर सरांनी त्यांचा बहुमोल वेळ दिला. सर डॉक्टर मोसवी सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते व इथेच विरामते. धन्यवाद मॅडम. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP करंडे यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. नमस्कार. गोखले शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षण तज्ज्ञ, प्राचार्यांचे प्राचार्य, सारस्वतांचे सारस्वत व महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील एक भीष्माचार्य म्हणून ज्यांची ख्याती होती असे गोखले शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल स्वर्गीय माननीय सर डॉक्टर मोस गोसावी यांचे 9 जुलै 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सरांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर पोचविणाऱ्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला गोखले शिक्षण संस्था आणि महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र पोरके झाले. अशा एका व्यासंगी व्यक्तिमत्वांचे विचार समाजापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या शीर्षकाखाली व्याख्यानमालेची सुरुवात 6 सप्टेंबर 2023 रोजी गोखले शिक्षण संस्थेच्या सचिव व खजिनदार माननीय सन्माननीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजपर्यंत सरांच्या व्यक्तिमत्वांच्या विविध पैलूंवर 4 व्याख्याने संपन्न झाली. आजच्या 5व्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई malaad येथील अथर्व इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर शशिकांत कल्लूरकर सर आपणास लाभले होते. त्यांनी सर डॉक्टर मोस गोसावी एक द्रष्टे आणि सृजनशील व्यक्तिमत्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले. गोखले शिक्षण संस्थेने अभियांत्रिकी शिक्षण सुरू करण्यामध्ये डॉक्टर कल्लूरकर सरांचे मोलाचे योगदान लाभले होते. सर डॉक्टर मोस गोसावी सरांचे एक अतिशय जिवलग स्नेही म्हणून डॉक्टर कल्लूरकर सरांचा परिचय आहे.
सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना वेद आणि उपनिषदांचा दाखला देऊन सरांच्या व्यक्तिमत्वाची महत्ता स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर कल्लूरकर सरांनी केला. स्पिरिच्युअल ग्रोथ आणि मटेरियलिस्टिक ग्रोथ यांचा उत्तम संयोग कसा असावा हे सरांकडे बघून प्रतीत व्हायचे असे डॉक्टर कल्लूरकर सर म्हणाले. जेव्हा सर डॉक्टर मो. स. गोसावी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मान्यतेच्या सादरीकरणासाठी AICTI दिल्ली येथे गेले असताना संबंधित कमिटीचा रिमार्क गोखले एज्युकेशन सोसायटीविषयी कसा उत्साह निर्माण करणारा होता हेही या ठिकाणी डॉक्टर कल्लूरकर सरांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आपल्या व्याख्यानादरम्यान विविध प्रसंगाच्या माध्यमातून सर डॉक्टर मो. स. गोसावी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील एक द्रष्टे आणि सृजनशील व्यक्तिमत्व कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर, आपण आमच्या नियंत्रणाचा स्वीकार केलात. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळात वेळ काढून या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सरांबद्दलच्या भावना व्यक्त केलात. गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने व माझ्या स्वतःच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या व्याख्यानमालेच्या 5व्या पुष्पाच्या अध्यक्षा तसेच गोखले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व मुंबई विभागाच्या विभागीय सचिव व आपल्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉक्टर सौ सुहासिनी संत मॅडमनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. डॉक्टर मो. स. गोसावी आणि डॉक्टर कल्लूरकर यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधाचे कथन केले. सर डॉक्टर मो. स. गोसावी सरांना प्रति आपल्या भावना प्रकट केल्या. गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने व माझ्या स्वतःच्या वतीने मी आदरणीय संत मॅडमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे सुरेख असे प्रस्तावित करणारे आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर MD आवटी सरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेच्या ऑनलाईन व्याख्यानासाठी तांत्रिक सहाय्य पुरविल्याबद्दल आमच्या महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री शीतलकुमार जारकोली सरांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असलेले गोखले शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व आप्तजनांचे गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व या ठिकाणी हे व्याख्यान संपन्न झाले असे जाहीर करतो. धन्यवाद.